दातात कीड नाही, एक्सरेमध्ये काही दिसत नाही, तरी चावताना अचानक विजेचा झटका बसल्यासारखा पेन किंवा त्रास होतोय का? याला आपण क्रॅक टूथ सिंड्रोम म्हणतो. म्हणजे दातामध्ये पडलेली अतिशय बारीक भेग जी इतकी सूक्ष्म असते की डोळ्यांना किंवा साध्या एक्सरेलाही दिसत नाही. आता प्रश्न पडतो, भेग पडली की वेदना का होते? आपला दात हा एका घन दगडासारखा आहे. त्याचे मुख्य 3 थर आहेत. हा आहे इनॅमल, जो सगळ्यात बाहेरचा थर आहे, सगळ्यात हार्ड थर आहे. त्याच्यानंतर डेंटिन, ज्याच्यामध्ये सूक्ष्म नलिका असतात, ज्याला डेंटायनल ट्युब्यूल्स म्हणतात. आणि तिसरी जी आहे ती पल्प, त्याच्यामध्ये रक्तवाहिनी आणि नर्व्ज असतात. जेव्हा आपण दात चावतो तेव्हा चावण्याच्या प्रेशरमुळे दात हा एकमेकांपासून दूर जातो. ही हालचाल डेंटिनमधील सूक्ष्म नलिकांथ्रू आतील नर्ववर ताण निर्माण करते. त्यामुळे चावताना तीव्र विजेचा झटका बसल्याची वेदना जाणवते. थंड किंवा गरम खाल्ल्यावरही हा त्रास होतो. भेगेमुळे थंड, गरम किंवा गोड पदार्थांचा परिणाम थेट डेंटिनमधील नलिकापर्यंत पोहोचतो आणि ती नलिका नर्व्हशी जोडलेले असल्यामुळे संवेदनशीलता आणि वेदना वाढते. जर उपचार केले नाहीत तर सुरुवातीला ही भेग लहान असते, पण सतत चावत राहिल्यामुळे ती अधिक खोल जाऊ शकते. शेवटी ती नर्व्हपर्यंत पोहोचते. जेव्हा सतत दुखणे, सूज येणे आणि इन्फेक्शन, अनेक वेळा ही नर्व्ह दात काढायची वेळही येऊ शकते. तरी भेग का पडते? बर्फ, सुपारी, काही किंवा कठीण पदार्थ चावल्यामुळे, रात्री झोपेत दात एकमेकांवर घासल्यामुळे, मोठे फिलिंग केलेला कमकुवत झालेला जर दात असेल तर, आणि अपघात किंवा एखादा जोराचा धक्का बसलेला असेल तर ही भेग पडते. जर भेग लवकर ओळखली गेली तर क्राऊन लावून दात सुरक्षित करता येतो. जर नर्वपर्यंत गेली असेल तर रूट कॅनल करता येते. आणि भेग जर ही खूप खोल जाऊन दात 2 भागात तुटला असेल तर काही वेळ नेहमीच दात काढण्याशिवाय पर्याय नाही. चावताना वारंवार एकाच दातात तीव्र वेदना होत असेल तर ती साधी संवेदनशीलता समजून दुर्लक्ष करू नका. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास दात वाचू शकतो.